अंगातून रक्त वाहत आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. आता हृदय असं विदीर्ण व्हायची बारी आली आणि मी हरतो की काय, मी मरतो की काय. जायाचे शरीर जाईल क्षणात, का गोपीनाथ पावेची ना. मी मरतो की काय याची भीती आहे, भीती आहे. आणि म्हणून संतांचं मदत घेतली, संतांची मदत घेतली आणि म्हटले जाऊ माझ्या विठ्ठलाला सांगा मी फार दुरून आलोय आणि म्हणून मला इथून पुढे येणं होत नाही, तुम्ही या ना आता. इतक्या दूरवर मी आलोय, तुम्ही या ना आता. तेव्हा भगवंताच्या कानावरती महाराज भानुदास बाबांनी ही गोष्ट सांगितली. तेव्हा भगवान दशमीच्या दिवशी इकडे पळाले. माता रुक्मिणी सहित, चंद्रभागा सहित ही तिघही भगवान परमेश्वर आदी सगळे कुर्मदासाला भेटायला आले. महाराज त्याला मदत केली, त्याची सांत्वना केली, त्याला ते दिलं ज्याला त्याला जे पाहिजे होतं. हे झालं संतांचं जीवन. संत मदत मागायला कधी लाजत नसतात. संत कारुण्य भावामध्ये निरंतर आपल्याला अपलावित करत असतात आणि कारुण्य भावाच्या या सुंदर अशा जीवनामध्ये निरंतर कार्पण्य हा भाव जीवनामध्ये ठेवतात. किंग कर्तव्य विमूढता वेगळी आणि दीनता वेगळी आहे. तो दीन भाव आहे, विनम्रता आहे आणि ती विनम्रता कधी मदत मागायला लाजत नसते आणि नमस्कार करायला सुद्धा कधी माग सरकत नसते. म्हणून तुम्ही संत आहात, माझ्यावर दया करा आणि भगवान परमेश्वराच्या स्थानापर्यंत किंवा भगवान त्यांच्या स्थानापर्यंत पोहोचले. हा संताचा प्रवास आहे. दैवी संपत्तीनं अन्वित असणाऱ्या संतांचा हा प्रवास आहे. अत्यंत उद्धतता, स्वाभिमानी, करारीबाना, झुकेगा नाही साला, अशा प्रवृत्तीची जी माणसं असतात ना, हे सगळेचे सगळे राक्षस आहेत आणि हे कधी कोणाची मदत घेत नाही. यांच्या साधनेमध्ये माहिती काय असतंय, देवा हे जरी गेले ना कधी, हे देवा मी तुला, तू माझं एवढं काम कर, मी तुला 2 बोकडं कापितो. देवा तू माझं एवढं काम कर, मी तुला कोंबडं कापितो, जिवंत तो ह्या पुढं तोडीतो. देवा तू माझं एवढं काम कर, मी तुला हाल्या बली देतो. हे राक्षस आहेत साले सगळे. हे सगळे राक्षस एवढ्यावर नाही भागलं तर यांच्यापेक्षा खुंखार राक्षस आपल्या अंगाचं रक्त देतात. एवढ्यावर नाही भागलं नाही का भेटत. हे महादेव प्रसन्न हो जा. महादेव काही प्रसन्न होईनात म्हणजे बावळ्या याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. महाराज त्यांनी मुंडकच कापलं, एक मुंडक कापलं नाही महादेव प्रसन्न झाले. महादेव प्रसन्न हो जा. दुसरं मुंडक कापलं, तिसरं कापलं, चौथं कापलं, 5वं कापलं. है ना, काही कमी होतं काय मुंडके आला त्याच्याकडे. देवाच्या कृपेने लय मोठे मुंडके होते. त्याला किती होते? 10 मुंडके होते महाराज. एकच शिल्लक राहिलं, 9 मुंडके कापून त्यांनी वाहिले आणि हे बघ म्हणला देवा नाद नाही करायचा, ह्याला बी कापून टाकीत असतोय मग मी. महादेव म्हणले थांब बाबा थांब, येतो तो ह्या पाया पडतो थांब. महादेव आले आणि रावणाला भेटले. महाराज त्याला जे पाहिजे होतं ते दिलं. ठीक आहे, ठीक आहे. आता एक साधक आणि एक साधक, एक दैवी गुण साधक आहे आणि एक असुरी गुण साधक आहे. या दोघांचा प्रवास कुठे आहे? भगवान परमेश्वराकडे. दोघांचा प्रवास परमेश्वराकडे चालू आहे आणि दोघांच्या जीवनामध्ये समस्या आहेत, है ना, सेम टू सेम. दोघांचं जीवन अत्यंत त्रासदी जीवन आहे, है ना. अत्यंत दोघांचं जीवन त्रासदी आहे. साधना ही कधीच सोपी नसते आणि ज्यांना वाटतं साधना सोपी व्हावी त्यांनी डायरेक्ट कॉपी करावी, झक मारावी. काय करावं? कॉपी करावी, है ना. गुड्यानं सरळ बापाच्या मागे बसावं आणि बापाला म्हणावं आज मस्तपैकी पेपर मध्ये तुम्ही मला मदत करावा, मला सोडून या आणि मग घरून कॉपी घेऊन या. त्यांनी म्हणावं नो टेन्शन माय डिअर, यू आर माय डॉट, टेन्शनच घेऊ नको म्हणले. गेला, गुड्डी गेल्याच्या नंतर गुड्डीनी पेपर हातात घेतला, प्रश्न उत्तर पत्रिका दोन्ही घेतले, पेन घेतला हातामध्ये, लिहायला सुरुवात केली. जेवढं जमत तेवढं सगळं उतरून काढलं, सगळं उरकेलं आणि आता खिडकीतून बघत आहे पप्पा कवा येतोय, पप्पा कवा येतोय, पप्पा कवा येतोय. पप्पा आला. महाराज घामाघूम झाला. पोलिसाची एक दंडा सुद्धा बसला मस्त दुकानावर, फटकन मारला. पप्पा म्हणला जे होईन ते होईन, 10 दंडे खाईन पण माझ्या गुड्डीला पासच करीन, तरच खानदानीचा पप्पा आहे मी, नाही तर नाहीच, है ना. पप्पा गेला. महाराज हातामध्ये घेतली कॉपी आणि गेला आणि म्हणलं कुठे जेल
गुडीनी पुस्तकच झेललं महाराज. झेलल्याच्या नंतर बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मध्ये पप्पा तुम्ही शाळेत गेले असता तर किती झालं असतं बरं. म्हणले काय रे खरं. अरे म्हणले माझा पेपर इंग्लिशचा तुम्ही गणित आणलं ना. गणित आणलं. पप्पाला एवढी सुद्धा अक्कल नाही की माझी गुड्डीचा पेपर कशाचा आहे. आणि पप्पाच्या जीवावर तर जर तुम्ही टोन घ्या हो नापासन पासची भाषा करत असन तर मला काय चव आली. कशाला रे शाळामध्ये जाताना बापाला बुडीचा अजिबात बोलायला नाही पाहिजे. तुम्ही सरळ गावऱ्या थापायला पाहिजे, म्हशी सांभाळायला पाहिजे, कापूस यायला पाहिजे, ऊसतोडी जायला पाहिजे. पप्पाच्या जीवावरून भैयाच्या जीवावर नापासन पासची भाषा कशाला करतं रे. हे ना ही परिस्थिती आहे. म्हणून जीवनामध्ये साधना ही सोपी कधी नसावी. त्यामुळं ज्या ज्या साधनेमध्ये कमजोरी आली, ज्या ज्या ठुकाई पिटाईमध्ये कमजोरी आली, त्या त्या कुंभाराचं गाडगं वापस आलं, नाही नांदलं बरं का. ज्या ज्या कुंभारानं गाडग्याला ठोकलं नाही, पिटलं नाही, चांगल्यापैकी आव्यामध्ये घातलं नाही, लाकडाखाली त्याला दाबलं नाही आणि ज्याला आग लागलीच नाही ते गाडगं गो बॅक आलं महागारी. आणि महागारी आल्याच्या नंतर कुंभार त्याला नाही सुंभार. ते म्हणत म्हशीचे शिंग म्हशीला जड नसतात राहीतच. काय लाज सोडली रे. है ना ही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये. म्हणून साधना ही सोपी नसावी, कधी सोपी नसावी. ज्या योद्ध्यानं तालमीमध्ये घाम कमी गाळलाय त्याचं रक्त जास्त गळणार म्हणजे गळणार. विठ्ठल हो. म्हणून विराटाचा राजा है ना, विराट राजा, त्याच्या मुलाचं नाव काय. विराट राजाच्या मुलाचं नाव उत्तम. नाही आठवत, मला नाही आठवत. विठ्ठल तो मुलगा मस्तपैकी मैफिलीमध्ये बसलेला होता आणि तेवढ्यामध्ये महाराज महाराज युवराज घात हुआ, क्या हुआ. हस्तिनापुर नरेश धृतराष्ट्र के लोगों ने हमारे गाय को चुरा के ले जाने के लिए प्रयास किया है और वो लेके जा रहे हैं, बचाओ. ते तिथं बसलेलं होतं, इकडं तिकडं बघतोय तर सगळे त्याच्याकडेच बघत होत्या. म्हणे बाई आता राजा युवराज जातोच काय की. युवराज म्हणला हाँ हम जाते लेकिन क्या करे. बोले क्या हुआ. बोले क्या हुआ, हमारा सारथी नहीं है. तिथे ब्रह्मनाडा बसली होती. म्हणे मी सारथी म्हणते तू, आणि तुला रथ चालवता येतो का. तू नुसतं ताता थैया करत बस ना म्हणे, मला चांगला रथ चालवता येतो म्हणे. चल आता नावीला झाला, रथात बसावं लागलं. हत्यारं वगैरे शस्त्र वस्त्र घेतले, निघाले. पुढे लोटे धुळीचा लोट दिसला, गाई पळवत आहेत आणि हस्तिनापुराचे लोक धावत आहेत. चला चला गाई हका हका पुढे चला, आपली देशाची सीमा जवळ आली. एवढ्यामध्ये पाठीमागून आवाज दिला महाराज या राजाच्या पोरानं, रुक जाओ. भीष्माचार्याने पाहिलं, अरे म्हणले हे तर विराटाचं पोरग आलं म्हणे. आलं रे युद्ध करायला आलं, आता पळण्यात काही मजा नाही, घुमो फिरे वापस चलो. आणि चौकून महाराज अर्ध्या तंत्रकार त्यांनी असं शयना जमवली आणि पुढे उभे राहिले. आणि ते पोरग समोर आलं. बघितल्याच्या नंतर महाराज कर्ण विकर्ण दुशासन द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य भयंकर मोठले द्रोण दुर्योधन आदी एवढाले योद्धे पाहिले नाही. हे फुस म्हणजे भागो वापस चल म्हणे. ब्रह्मडे नको युद्ध नको म्हणे, गाई गेले तरी चालत्यान, युद्ध नको वापस चल. म्हणले वापस काय को जाने काय, तुम तो युद्ध करून निघाले येथे ना. नाही 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 मरायचं का म्हणलं इथं. नाही मरायचं नाही महाराज है ना. ब्रह्मनाडा म्हणले हो माग, आता तू का मरती का ग म्हणे. मरती तू घरी माझ्या बहिणीला कोण नृत्य शिकवेन, तू महाग हो म्हणे. चल महागारी पटकन रथ फिरव. महाराज त्या पोराच्या गचुऱ्याला धरलं ब्रह्मनाडाने. सडक्या वाहनाच्या म्हणे कुठं पळतो रे तू. नाही मग आता ब्रह्मनाडा ते म्हणलं ते तसं करणार ना बरं है ना. ठरलं आणि असा उचलला ना, असा माग त्या हौद्यात टाकला म्हणे. गप बस म्हणे, जमत नाही. तर त्यांनी रथ निघाला महाराज सौंदर्याच्या झाडापर्यंत. वरून गटुडं काढलं, त्याच्यातला गांडीव धनुष्य काढला आणि मस्तपैकी आपला शंख बाहेर काढला आणि त्या चमत्कार दिला गांडीव धनुष्याला आणि शंख वाजवला. आणि भीष्माचार्य म्हणजे रुक जाओ, भागना नहीं है. ये शंख किसका है, कुणाचा शंख आहे हा.
म्हणले आपल्याला नाही माहीत, बाकीच्याला ओळखून आला. म्हणे हा शंख मला ओळखू आलाय पण नाव नाही सांगणार म्हटले मी. आणि मग महाराज त्याने युद्ध केलं. तुमच्यात कुवत असेल तर वेशाचा काय पडले घेऊन पडले, तुमच्यात कुवत पाहिजे है ना. म्हणून झाशीच्या राणीसारखं वीरांगणाने लढावं महाराज है ना. जिजामातेसारखं अहिल्यामातेसारखं लढावं, हातामध्ये तलवार घ्यावी आणि युद्ध करावं. हातामध्ये बांगड्या असल्या म्हणून काय मरता असं जीवन जगावं का, नाही महाराज. म्हणून साधना करणारे लोक खडतर पाहिजेत, मजबूत हाडाचे पाहिजेत, मजबूत इराद्याचे पाहिजेत. आणि ज्यांच्या जीवनामध्ये मजबूत हौसला असतो ते बिना पंखाच्या आकाशामध्ये उडायला लागतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये साधकानं मजबूत कंबर कसावी. विठ्ठल आणि ज्यांच्या जीवनामध्ये साधना खडतर होते, भोग अनेक प्रकारचे भोगावं लागतात. राग द्वेष मद मत्सराला पात्र व्हावं लागतं, अनेक प्रकारच्या लोकांच्या समोर जावं लागतं, अनेक लोकांच्या शिव्या श्राप खावं लागतो, मार खावं लागतो, कदाचित भूक राहावं लागतं, उपाशी राहावं लागतं, रक्ताचे नाते तुटतात, कदाचित प्रेमाचे नाते तुटतात. हे जग आपल्याला कोसायला लागतं, अंगावरती वारुळ चढतं, कदाचित हाडाचे काढ बनतात, रक्त आटून जातं, भेद मांस मज्जा सगळं संपत है ना. पण याच्यामध्ये या होणाऱ्या भोगाकडे बघितल्याच्या नंतर राक्षसी माणसाला महाराज जे वाटतं ना ते बदला घेतात. नाही छोडूंगा बोले, नाही छोडूंगा. राक्षसाने जेव्हा जेव्हा साधना केली तेव्हा प्रतिशोधाची भावना आणि चिरंतन जगण्याची भावना, दोनच कॉन्सेप्ट आहेत. पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काही नाही. बाहुबली बनकर उन्हें इंद्र का पद लेना अच्छा लगता है. आणि म्हणून ते महाराज हमेशा शक्तीचा पॉवरचा वापर करतात, भयंकर साधना करतात, जंगलामध्ये भयंकर साधना करतात. आणि देव प्रसन्न झाले ना तर राक्षस म्हणत असतात, यदि दास्यस्य अभिमता मृत्युर्माहं मम प्रभो बहिर्दिवानक्तम मन्यस्मादपि चायुधैः न भूमो न भरेत्. अनेक प्रकारची असे लिस्ट देतात. अगोदर तो म्हटले मला अमर बनो, म्हटले इम्पॉसिबल, कभी नहीं हो सकता, मैं खुद मरने वाला, तू कैसे अमर बनेगा. बोले अच्छा बुड्ढा ऐसा नहीं मानता तो भी इनडायरेक्टली लेंगे. मग याच्यातून मरण नको, आत नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, दिवसा नको, रात्री नको, पशुकडून नको, पक्षाकडून नको, सापाकडून नको, कीटाकडून नको, देवाकडून नको, माणसाकडून नको, राक्षसाकडून नको, नको नको, मला काय नको. म्हणले मी मरू नाही, काय मी मरू नाही, मी निरंतर राहावं, बलवान होऊन राहावं. बोले क्या करोगे, दुनिया पे राज करूंगा. राक्षसांचा कॉन्सेप्ट काय असतो, दुनिया पे राज करूंगा है ना. जेव्हा हे सगळे त्यांना भेटतं तेव्हा महाराज या दुनियाला सळो की पळो करतात, हाय हाय करते दुनिया, त्राही त्राही करते दुनिया है ना. आणि आपल्या साधनेचं त्यांना काही वाटत नाही. म्हणे फोकट आहे का, घाम गाळलाय मी त्याच्यासाठी, रक्त वाटलंय मी त्याच्यासाठी, दुनिया क्या करेगी मेरे सामने, चिल्लर है दुनिया. असे ईश्वरो हम बलवान सुखी अठ्यो भिजनवान अस्मे कान्यास्ते सदृशो मया. हे राक्षस वृत्ती आहे. देवाला भेटला की नाही, देवाला भेटलं ना, देवाला भेटणं काही असं आहे ना. जीवाचं रान केलं, मला देवाला भेटलं ना, देवाला भेटला. पण देवाकडून काय मागितलं त्यानं, देवाकडून जे मागितलं ते दुसऱ्याला छळ करण्यासाठी शक्ती मागितली. देवाकडून भरपूर काही मागून घेतलं पण त्याच्या प्राप्तीनं समाजाला बिलकुल आनंद नाही झाला, समाज परेशान झाला. आणि त्यांनी त्याच्या कर्तृत्वावर गर्व केला. फोकट नाही, मैं अमर हूं, कोई मार नहीं सकता मुझे, याचा धुंदीमध्ये तो राहू लागला. पण जेव्हा एक सद्भक्त आपल्या जीवनामध्ये साधना करतो आणि त्या साधनेच्या माध्यमामधून भोग भोगतो, दुःख भोगतो, त्रास भोगतो, हातापाया पडतो, कणवळा करतो, जीवनामध्ये नाना प्रकारच्या यातना भोगतो आणि देवापर्यंत जाऊन पोहोचतो, तेव्हा तो आपल्या झालेल्या जीवनामध्ये व्यथाला, आपल्या कथेला बघत असताना काय बघतो ते तुकोबाराय बोलतात.
आता बोला विद अटेन्शन फॉर मी. तिसरं चरण तुम्ही एक साधक आहेत. सिद्धत्वाला प्राप्त झाल्याच्या नंतर साधकाच्या जीवनामध्ये कौतुक नाहीये. आळंदीमध्ये राहत असताना कुठल्याच विद्यार्थ्याला भूक लागल्याच्या नंतर वाटत नाही काय कौतुक आहे मला भूक लागली, काय कौतुक आहे आज म्हणे मला तुकडाच खायला भेटला जास्त काही भेटलंच नाही, असं काही वाटतं का कधी? कधी नाही. साधकाला कौतुक वाटत नसतं, सिद्धाला कौतुक वाटत असतं. पण सिद्ध अचानक होत नसतो, साधकाच्या पायरीनं वर चढत असतो. आणि मग महाराज माघारी फिरून पाहतो तेव्हा त्याला वाटतं कसे कसे दिवस काढले माझ्या जीवनामध्ये मी, काय काय वेदना, काय संवेदना, काय भावना, काय त्रास होत होता मला, हे ना काय त्रास होत होता. या त्रासाला बघितल्याच्या नंतर त्यांना बेकार नाही वाटत. या त्रासाला बघितल्याच्या नंतर त्यांना बदल्याची भावना नाही निर्माण होत. का रे म्हणे मंबाजी बुवा तुला बघतोच म्हणे आता, काठीने मारला मला बोरीच्या, अरे खेचरा ए खेचरा म्हणे, अरे मी दगड उडीतो तर तुला उडवायला काय लागतं रे, तुला पेटूनच देतो. नाही ज्ञानोबा असं नाही म्हणले महाराज. झालेल्या सगळ्या गोष्टीवरती ते जेव्हा बघत असतात, पुनर्कर करत असतात, तेव्हा त्यांना एकच वाटतं की काय देवाने माझ्या जीवनामध्ये पिरून ठेवलं होतं बा, काय काय समस्या आल्या, काय काय कठीण आली. आणि त्या कठीणतेला ते जगत असताना परीक्षा मानत होते, जगत असताना ईश्वरी इच्छा मानत होते. आणि आता जगून झाल्याच्या नंतर त्याला कौतुक मानतात. नाही ना, दॅट इज कॉल्ड हॅपीनेस. याला विरोधाभासामध्ये सुद्धा अनुकूल संवेदनेला जन्म घालण्याची पॉवर फक्त संतांमध्ये आहे. आणि ते संत महाराज बोरीच्या काठीने मारल्याच्या नंतर सुद्धा तुकोबाराय जातात मंबाजी भाऊकडे, म्हणतात बुवा ओ बुवा तुम्ही आज कीर्तनाला नाही आले हो, का नाही आले? तुम्ही मला दुपारी बोरीच्या काठीने मारलं म्हणून आता त्याचं कीर्तन कसं ऐकावं असं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही नाही ना आले. म्हणे अहो असं काही नाहीये, माझे कोण काही चुकलं असेल, तुमच्यासारखे थोर मोठे माणसं चूक कधी करत नसतात. चला मी तुम्हाला हातपाय चोपून देतो, तुमचे हातपाय दुखले असतील, दुखले असतील. इथं बायको गळा दाबीन गळा म्हणे, मेल्याने दुपारी मला लई मारलं हाणलं काठीने, आता म्हणते पाय दाबी गळा दाबी ते याचा. तुकोबाराय या गोष्टीकडे अत्यंत कौतुकास्पद बुद्धीने पाहतात. महाराज मी तर म्हणतो बाकीच्या संतांपेक्षा तुकोबारायने तर कळसच करून टाकला. बरे झाले देवा बरे झाले देवा निघाली दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा, बरे झाले देवा कापूस जळाला, बरे झाले देवा वर्ग 12वीत फेल झाला.
चाल देवा 40 वर्ष झालं लग्न नाही झालं. कोणी म्हणेल का असं? कोणी म्हणेल का? हे ना कोणी म्हणणार नाही. पण महाराज तुकोबाराय म्हणले देवाला इमानदारीने म्हटले का? त्यांचा एकच नियम आहे, ठेविले आनंद तैसे तेरा चित्ती असुद्यावे समा ही भावना आहे ना, लोकाला प्रवचनात सांगताना फार मजा येते बरं का. सांगताना फार मजा येते. धीरधर होतच असतंय, म्हातारं का राहायला आलो होतो का, जातच असतंय. पण याला काय माहिती, म्हातारं लई मेंढ्या चांगलं सांभाळत होतं, लई मस्त पैकी. आता उद्या 2 लाख रुपयाचा गडी लागन ना, ह्याला काय माहिती. ती म्हणतो धीर धर, काय डोमलं धरू धीर, कसं सांगू दादा, कसाच गेला. मग कवा जायचा होता. ही परिस्थिती आहे महाराज, ही परिस्थिती आहे. अर्थात आपल्या समस्येला त्याच्याबरोबर जोडतात, त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं वर्तमान. तो जर उपस्थित असेल तर ही समस्या नाहीये, पण तो नसेल तर ही समस्या आहे. आता कसं सहन करू आहे, ह्यांना कोण बघा नाही, म्हणून रडत असतात, म्हणून रडतात. बघा तुम्ही, म्हातारीच्या रडण्यामध्ये आणि तरुणीच्या रडण्यामध्ये स्मॉल डिफरन्स आहे का नाही? म्हाताऱ्याच्या रडण्यामध्ये आणि तरुण्याच्या रडण्यामध्ये फार मोठा डिफरन्स आहे. का? ते नसेल तर सगळ्या समस्याच आहेत. अंधाराच आहे, अंधाराच आहे महाराज जीवनामध्ये. म्हणून तो अंधार ज्याच्या नसण्यानं पडतोय त्याचं हसणं किती गरजेचं आहे, म्हणून तो रडत असतो है ना. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याची ही परिस्थिती आहे ना. तुम्ही जसे असाल समोरच्याकडे तसंच आम्ही तुमच्याकडे असो, अशी परिस्थिती आहे. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं उच्चावच भाव आहे. हा मानसिकतेचा उच्चावच भाव आहे. पण संत म्हणतात चित्ती असू द्यावे, सेम समाधान असू द्यावं चित्तामध्ये. अर्थात मी माझ्या साधनेच्या काळामध्ये भयंकर व्यातनेने, भयंकर समस्येने झुंजत होतो, भयंकर समस्येने झुंजत होतो. आणि झुंजण्यामध्ये महाराज न जाणो माझ्या माणसातून मला उठावं लागलं. माझ्या झुंजण्यामध्ये मला बाप गमवावा लागला, माय गमवावी लागली. माझ्या झुंजण्यामध्ये मला लोकांचा शिव्या खावा लागल्या. माझ्या झुंजण्यामध्ये माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, मला उपवासी राहावं लागलं. पण या सगळ्या गोष्टीच्या नंतर शेवट काय आहे तर म्हणले जीवनामध्ये मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो जिथे गोडवा आहे, आणि त्याच्यासाठी माझा इतिहास हा साधना आहे. हा आता